करंट अफेअर्स एम-पी-एससीमध्ये किती जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण करंट अफेअर वेगळा सेक्शन म्हणून पण विचारलं जातं, चालू घडामोडी आणि प्लस करंट अफेअरमध्ये जे चालू आहे त्याच्यामधून इनडायरेक्टली क्वेश्चन पण येतात. जसं भूगोलामध्ये येतं, नंतर आपल्या पॉलिटीमध्ये येतात, नंतर इकॉनॉमिक्समध्ये येतात, योजना येतात वेगवेगळ्या. तर खूप जास्त वेटेज आहे करंट अफेअर्सचं एम-पी-एस-सीमध्ये. तर त्यामुळे खूप जास्त मुलांचे कमेंट येतात, सर लक्षात नाही राहते, कसं लक्षात ठेवायचं, काय करायचं. म्हणून एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे आणि लास्टला व्हिडिओच्या एक बेस्ट टिप्स सांगणार आहे. त्याच्यामुळे चांगला स्कोर येऊ शकतो माझ्या मते तरी, आणि 100% येईलच ते जर तुम्ही वापरलं तर. तर आपल्याला काय काय लक्षात ठेवावं लागतं, फॅक्ट्स आहेत, क्रीडा आहे, योजना आहे, नंतर वेगवेगळे आंतरराष्ट्रीय युद्ध सराव असतात, वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, पुरस्कार असतात. मग ते कशा लक्षात ठेवायचं, काय करायचं, त्यासाठी रिव्हिजन कधी द्यायची, त्याच्यासाठी मॉक टेस्ट द्यावे का, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओतून क्लिअर करणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम-पी-सी चॅनलवरती. तर हा व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. तर आता 1+1 रूल काय, तर एक वर्तमानपत्र आणि एक मॅगझिन. आता हे कसं आहे, अनेक स्रोत वापरण्यापेक्षा निवडक स्रोतावरती विश्वास ठेवायचा आपल्याला. जसं डेली काय वाचायचं, डेली लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स, हे संपादकीय एडिटोरियल्स किंवा महत्त्वाच्या बातम्या वाचायच्या. महत्त्वाच्या राजकीय बातम्या तुम्हाला विचारले जात नाही एवढे तरी मोस्टली, पण महत्त्वाच्या बातम्या वाचायच्या ज्या पॉलिटी, राज्यघटनेशी रिलेटेड किंवा भूगोलाशी रिलेटेड काहीतरी असतील. कुठलं तरी एक आंतरराष्ट्रीय देश म्हणजे देश दिलेला असेल, त्याच्याबद्दलच्या जवळच्या बॉर्डर किंवा भौगोलिक जे प्ररचना आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली असेल ती वाचा. नंतर मंथली मॅगझिन पण वाचावी लागेल. परिक्रमा ही मंथली मॅगझिन तुम्ही ऐकलीच असेल, किंवा अभिनव, यापैकी कुठली एक मंथली मॅगझिन निवडायचं आणि त्याचं 3-4 वेळा रिव्हिजन करायचं. रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे करंट अफेअर्सचं, कारण करंट अफेअर्स काय वोलटाईल आहे, मग त्याच्यामुळे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्सची. तसंच इयरली, आता हे सर्वात बेस्ट आहे. सिम्प्लिफाईड मॅगझिन घ्या आणि वाचत बसा. आता तुम्हाला दुसरी कुठली आवडत असेल तर ठीक आहे, मला काही सिम्प्लिफाईडने प्रमोशनसाठी नाही सांगितले, पण सिम्प्लिफाईड मॅगझिन माझ्यासाठी वाटतं ठीक आहे, ही चांगली मॅगझिन आहे. म्हणून जर तुम्ही इयरली मॅगझिन वाचताय तर काही एक मॅगझिन सिलेक्ट करा आणि त्याचंच रिव्हिजन करायचं आहे. हे बघा, सोर्सेस लिमिटेड ठेवलं ना, सोर्सेस लिमिटेड, रिव्हिजन जास्त, गॅरंटीड तुमचे मार्क्स जास्त येणार. रिव्हिजन जेवढे जास्त करणार तुम्ही तेवढे जास्त मार्क येणार. जेवढे सोर्सेस तुम्ही वाढवणार तेवढे तुमचे रिव्हिजन कमी होणार. रिव्हिजन कमी झाल्यामुळे मार्क्स कमी येतात. हे तर बेसिक आहे. ओके, नोट्स काढण्याची स्मार्ट पद्धत. आता नोट्स कशा काढायच्यात, पुस्तकातील ओळ जशाच तशी लिहायचं नाही आपल्याला. कसं करायचं, क्लासिफिकेशन करायचं. काय क्लासिफिकेशन करणार तुम्ही, नियुक्त्या, म्हणजे आताच नवीन कोणाकोणाची अपॉइंटमेंट झालेली आहे, राष्ट्रपती म्हणून कोणाची अपॉइंटमेंट आहे आता, किंवा आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया नवीन बदलले, ते कसे बदलले गेले, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारायचं फक्त. आपण काय म्हणतो, आपले सभापती वगैरे जे बदललेले असतात, मग त्यांच्या नियुक्त्या वगैरे असतात ते बघायचे आहेत आपल्या. पुरस्कार आहेत, क्रीडा आहे, विज्ञान तंत्रज्ञान, नंतर सरकारी योजना, महाराष्ट्रातील विशेष काही काही गोष्टी असतात जे महाराष्ट्र स्पेसिफिक होतात. आता आपला SDGचा स्कोर काय आपला, नंतर तसेच आपल्या अर्थसंकल्पामध्ये काही वेगळी तरतूद केलेली आहे का महाराष्ट्राबद्दल, तर त्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. नंतर कीवर्ड्समध्ये पूर्ण वाक्य लिहिण्यापेक्षा फक्त कीवर्ड्स लिहायचे जे उदाहरण लक्षात राहतं. आता महाराष्ट्र भूषण कोणाला भेटलं तर ते सांगायचं. ते असे छोटे छोटे वर्ड्स लिहून मध्ये तुम्हाला तुमच्या भाषेत ते कळायला पाहिजेत. तुमच्या नोट्स तुम्हालाच काढावं लागतील. आता कितीही मी शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केले तुम्हाला, तरी त्याचा काही अर्थ नाही जोपर्यंत तुम्ही ते स्वतः नाही काढत. ओके, स्टॅटिक लिंकेज. जर एखादा नवीन घटना घडली, की उदाहरणार्थ नवीन राज्यपालांची नियुक्ती झाली, तर ते लगेच पॉलिटीमध्ये रेफर करायचं. राज्यपालाची नियुक्ती कशी केली जाते, त्यांच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, त्याचं म्हणजे आपण पदावरून कसं हटू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉलिटीमध्ये विचारू शकतात. म्हणून ते लगेच लिंकेज केलं पाहिजे. हे लिंकेजमुळेच इनडायरेक्ट क्वेश्चन खूप जास्त येतात आणि त्याच्यामुळेच तुमचं करंट अफेअरचं वेटेज खूप जास्त वाढतं, हे सांगायचं मला. प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण म्हणजे PYQ अनालिसिस, ह्याच्यावरती तर मी किती वेळा बोललो आहे आणि किती वेळा व्हिडिओ आला माझा. आयोग नेमके कसे प्रश्न विचारतं हे समजून घेण्यासाठी 17 ते 25पर्यंतच्या प्रश्नपत्रिका पाहायचे, ज्याच्यामध्ये आपण ज्या चालू घडामोडी आहेत त्याचे क्वेश्चन बघायचे आहेत. ट्रेंड बघायचं आहे. आयोग आता फक्त वरवरचे प्रश्न न विचारता विधान कारण स्वरूपाचे सखोल प्रश्न विचारते, म्हणजे कारणं, एक्सप्लेनेशन, ते सगळ्या गोष्टी विचारते. तसेच एलिमिनेशन म्हणजे प्रश्न न सोडता चुकीचा पर्याय कसा कट करायचा ह्याचा सराव करायचा आहे. आता ह्या टेक्निक किंवा हॅक्ससाठी मी खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत. तुम्हाला इथे आयवरती क्लिक केला तर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या ट्रिक्स, आणि कितीतरी हजार मुलांना त्या व्हिडिओ आवडलेला आहे, त्यांनी कमेंट केलेला आहे, त्यांना फायदा पण झालेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर प्लीज बघून घ्या, तुमच्याच फायद्यासाठी आहे. आणि हे शेवटी ह्या व्हिडिओच्या तुम्हाला एक बेस्ट ट्रिक सांगणार आहे, तर थोडं ध्यान द्या. आणि महत्त्वाचे हॉट टॉपिक्स, म्हणजे आता कसं 2-3 महिने राहिलेत, आता त्यात कसं करणार तुम्ही प्रिपरेशन मेन, तर ते मी सांगणार आहे. हॉट टॉपिक्स म्हणजे हाय वेटेज, ज्याच्यामध्ये खाली विषयामध्ये अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आपल्याला. क्रीडामध्ये ऑलिम्पिक्स आता नाही जवळ, ग्रँड स्लॅम ह्याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन आला आहे. महत्त्वाचे भारतीय खेळाडू, नंतर पुरस्कार, पद्म पुरस्कार, भारतरत्न, साहित्य अकादमी, नोबल,
विज्ञानमध्ये इस्रोचे मिशन, नवीन क्षेपणास्त्र, मिसाईल्स वगैरे याच्यावरती क्वेश्चन आहेत. महाराष्ट्रामध्ये राज्याच्या नवीन योजना आणि निर्णय, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यांना मिस करू नका आणि यांचं तर नोट्समध्ये असलं महत्त्वाचंच आहे. ओके. आता गोल्डन टिप बाय MPSC, डॉक्टर MPSC. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे, जर आत्ता पण तुमच्याकडे आता 2 ते 3 महिने आहेत करंट अफेअर नीट चांगलं प्रिपेअर करायला, तर मला वाटतं तुम्ही डेली न्यूजपेपर वाचून तुम्हाला आता त्याचा तेवढा फायदा होणार नाही आहे. मग त्यापेक्षा काय करा, मंथली पण नाही, तुम्ही जर इयरली बुक घेतलं कुठलं तरी, इयरली मॅगझिनचं इयरली जर बुक घेतलं कुठलं तरी, आता मी ते सिम्प्लिफाईड वगैरे म्हणणार नाही, पण कुठलंही इयरली बुक घ्या आणि ते पाठ करायला लागा. बस एवढंच मला म्हणायचं आहे. आणि ते पण कसं पाठ करायचं आहे, PYQमध्ये जसं विचारले जातात ना क्वेश्चन, त्या अनुषंगाने पाठ करायचं ते PY. आता त्याच्यामध्ये कधी कधी उद्घाटन कोणी केलं आहे याच्यावरती पण क्वेश्चन आहे, कुठे त्याचं हेडक्वार्टर्स आहे म्हणजे कुठे मुख्यालय उभारलं आहे ते पण विचारलेलं आहे. मग तशा गोष्टी तुम्हाला क्लिक केल्या पाहिजेत, म्हणजे काय काय तुम्हाला वाचायचं आहे त्या गोष्टी तुम्ही क्लिक करून घ्या. म्हणजे इयरली बुक, आता तुमच्याकडे 1 ते 2 महिने आहेत ना, मग इयरली बुक घ्या आणि तेच पाठांतर करत बसा. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला वेळ येते, अर्धा 1 तास भेटतोय, तर ते रिवाईज करत बसा. त्याच गोष्टी एकदा डोळ्या करून गेले ना, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होतात आणि त्या सबकॉन्शियस माइंडमुळे काय होतं, एक्झाममध्ये त्या बरोबर गोष्टी क्लिक होतात. आता काही वेळेस ना ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये बसून ना तुम्ही ते इयरली बुक वाचत जा. त्याच्यामुळे काय होईल, ते तुमचा वेळ पण तेवढा युटिलाइज होईल आणि तुम्हाला असं वाटणार पण नाही की आपला कुठे टाईमपास वगैरे होतो. दिवसातून अर्धा 1 तास तरी ते पुस्तक वाचा आणि त्याचा तुम्ही फायदा होईलच, मी गॅरंटीड देतो. तुम्हाला ॲटलिस्ट ते 10 ते 20% जो वेटेज आहे तुमच्या मार्क्सचा, तो ह्याच्यातूनच भेटणार आहे करंट अफेअरमधून. आणि ते पण तुम्ही असंच जे चलता वाचलं आहे किंवा असंच एकदा डोळ्याखालून गाठले, त्याच्यामधूनच क्वेश्चन येणार आहेत. मग हीच माझी गोल्डन टिप होती. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.